जेव्हा त्या निर्माती म्हणून आधी आम्ही काम करतो, त्या निर्माती मी लेखक, तर मला असं वाटलं होतं जेव्हा ह्यांचं शूटिंग सुरू होईल तेव्हा ह्यांचा मला रोज फोन यायचा बंद होईल. पण निवेदिता ताईंच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे आणि मला असं वाटतं शी इज वन ऑफ द मोस्ट, म्हणजे आपण जितकं सेलिब्रेट करायला पाहिजे ह्या ऍक्ट्रेसला तितकं आपण करत नाही. पण त्या बिकॉज मी त्यांच्यावर नाटकात पण काम केलं, त्यामुळे त्या कसं काम करतात तेही खूप जवळून पाहिलंय. पण त्या आत्ता इथे शूटिंग करतायत, त्याच वेळेला त्या निर्माती म्हणून जी मालिका करतायत त्यातही त्यांचं 100% लक्ष आहे. आणि हे एवढं मल्टीटास्किंग करून सगळीकडे एस डिलिव्हर करणं इज नॉट इट्स नॉट अन इझी जॉब. आणि त्याच्या बरोबरीने ते इतरही अनेक ऍक्टिव्हिटी करत असतात. मी त्याचा शेजारी म्हणून मला माहिती आहे. पण खरंच ह्या बाईच्या एनर्जीला हॅट्स ऑफ आहे. ऍब्सोल्युटली. अख्खा वर्ष आणि खूप आनंदाने आवडते आम्हाला ही मालिका करायला. मला येणे इतका मस्त, मंगेश बरोबर इतकी मजा आहे. आम्ही पहिल्यांदा आयुष्यात काम करतोय. आम्ही एक लव्ह स्टोरी नावाचं नाटक करणार होतो 25 वर्षापूर्वी, विच डिड नॉट हॅपन. आणि आता ह्या सिरियलमध्ये आपण काम करतोय आणि तो इतक्या सहजतेने तो वाक्य बोलतो ना, की एखादं पल्लेदार वाक्य सुद्धा मंगेशच्या तोंडून बाहेर पडलं की ते असं एकदम इतकं सहज, सोपं आणि सुंदर वाटतं की मला खरंच त्याच्याकडनं ती सहजता शिकायची. आधी कारण युजली गोष्ट आधी सगळी कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही काम करत असतात तेव्हा त्यांचं ऑलरेडी त्याच्यावरती बऱ्यापैकी काम होऊन आमच्यापर्यंत ते पोहोचलेलं असतं. जेव्हा एक तुम्ही सीन करायला उभं राहता, त्या मालिकेच्या बाबतीत मी सांगते की गोष्ट ऑलरेडी तिच्या 2-3 महिन्याची डेफिनेटली ठरलेली आहे. पण एक व्यक्ती म्हणून जर समजा मी उद्या सतीशशी काही समजा बोलले, दरेकरांशी बोलले किंवा चिन्मयशी बोलले, मनवाशीही बोलले, तर मला डेफिनेटली माझी खात्री आहे की ते अच्छा असं आहे का, हा आपण बघूया, आपण असं काहीतरी करू शकतो. तर एक व्यक्ती म्हणून तुमचे अनुभव तुम्ही सांगत असतात आणि ते नक्की ऐकले जातात, त्याच्यावरती डेफिनेटली विचार केला जातो. आता माझ्या बाबतीत म्हणाल तर माझे वडील खूप लवकर गेले, ते त्यांच्या वयाच्या 40व्या वर्षी गेले. त्यामुळे माझ्यासाठी माझी आईच एक सिंगल पेरेंट होती. आणि येस की तिला बऱ्याच वर्षापर्यंत मी रिटायर होऊन दिलं नाही. आणि जेव्हा तिला म्हणजे ऑट्रोपी नावाचा सिंड्रोम झाला, ती विसरू लागली गोष्टी, तेव्हा तो खूप मोठा शॉक होता मला की अरे बापरे, नाव मेंटली आपली आई आपल्याबरोबर असणार नाही. तर अशा वेगवेगळे अनुभव आयुष्यात तुम्हाला येत असतात आणि ते आपण डेफिनेटली तुमच्या लेखकांबरोबर वगैरे शेअर करत असतो. आणि जसं आता दरेकर म्हणाले तसं की सगळं ऐकून प्रत्येकाच्या अनुभवांचं काहीतरी एक ते कोलाज तयार होतं आणि त्याच्यातच अशा प्रकारची गोष्ट, स्पेशली ही आई आणि बाबा रिटायर होतात, ती काही एक कुठल्या मालिकेवरनं घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या कादंबरीवरनं घेतलेली मालिका नाहीये किंवा कुठल्या असं सिनेमाचा एक काहीतरी आहे बाबा त्याच्यावर, असं नाहीये. तर ही एक त्यांनी स्वतःच्या अनुभवांमधनं तयार केलेली गोष्ट आहे जी प्रत्येकाला आपल्या आई बाबांबद्दल वाटत असते. आणि सर्वात ब्युटिफुल जे सांगितलंय मनवाने, जे मला अतिशय वाटतं की फार महत्वाचं गाभा आहे या पूर्ण गोष्टीचा, की ते जे आई बाबा आहेत ते त्या प्रत्येक ती जी 3 आमची मुलं आहेत त्या मुलांच्या पर्स्पेक्टिव्ह मधनं ते दिसणार आहेत. त्यामुळे ते मूल जरी त्याच आई वडिलांनी तेच संस्कार जरी 3ही मुलांवरती केले असतील तरी त्या प्रत्येक मुलाची पर्सनॅलिटी वेगळी होते. आणि त्या दृष्टिकोनात तो आई बाबा ठीक आहे, मी काय ओके, असं एखाद्या मुलाचा ऍटिट्यूड असेल, एखादा मुलगा जसा हरीश म्हणाला तसा की मम्माच बॉय की नाही बाबा, नाही माझ्या आईला त्रास दिल्यावरती मला त्रास होतो, किंवा मुलीला वाटतं ठीक आहे मी धरलं माझ्या आईला गृहीत तर काय हरकत आहे, माझी आई येते, मी तिला नाही गृहीत धरायचं तर मी कोणाला गृहीत धरायचं. सो असे हे वेगवेगळे जे मुलांचे पर्स्पेक्टिव्ह, किंवा सुनेला वाटतं की तिचं म्हणणं की नाही मला लग्न करायच्या वेळेलाच नव्हतं राहायचं एकत्र कुटुंबामध्ये, मी का राहते इकडे, तिचं नाही चूक आहे. सो अशा प्रत्येक ह्या मालिकेचं सर्वात ब्युटी हीच आहे की ह्याच्यातलं कुठलंही पात्र एक अतिरंजित नाहीये किंवा एक निगेटिव्ह नाहीये. प्रत्येक पात्र त्याच जागी ना त्याचा पॉइंट ऑफ व्ह्यू पटेल तुम्हाला की हो हिचं म्हणणं बरोबर आहे बाबा, का करावं तिने हे. सो अशी ही मालिका असल्यामुळे डेफिनेटली उद्या मी असं वाटतं काही मी सांगितले अनुभव होते ते डेफिनेटली ग्राह्य धरले जातील. मीच काय आमच्यापैकी कोणीही फॉर दॅट मॅटर. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.